तर मित्रांनो, जी ही मागे दिसते ती आहे चंदगडची खाल. हे आमचं सगळं पांढरं सोनं. ही जी गाय आहे ही वर्षाची मुलगी आहे. 2016 गटप्रभा चॅम्पियन. ही गणेश चव्हाण विठुरायाची वाडी यांनी आपल्याला सांभाळायला दिले. गणेश भाऊ, तुमचे खरंच आभार. तुमची गाय एकदम व्यवस्थित राहील याची मी शाश्वती देतो. आणि ती तिची कालवड आहे. हिचं नाव आहे हिचं नाव आहे हरणी आणि तिच्या कालवडीचं नाव आहे चित्रा. ही आपली नवीन खरेदी ज्वाला, चंदगडची ज्वाला. ही पण गटप्रभा चॅम्पियन वर्षाची मुलगी आहे आणि ढालगावच्या सोन्याची नात आहे. ही आमची राधा. ही आपल्याकडे पहिलाच आलेली, तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये हिला बघितलं असेल. ही नायकोप्पांच्या एका जुन्या बैलाची पाडी आहे असं आम्हाला समजलं, पण आता त्याबद्दल आपण काय शहानिशा नाही करू शकत. पण जे आहे ते आहे, आपल्याकडे आहे. आपल्याला आवडते आपली गाय. वंशावळ जरी माहीत नसलं तरी आता ती चंदगडच्या खाणीचीच आहे. आणि ही आहे आपली राणी. हिची पण वंशावळ आपल्याला नाही माहिती. आपल्याला ही गाय आवडली. आणलेली त्यावेळी कोणत्या स्थितीत होती तुम्ही बघितलेलं तिला, आणि आता कशा स्थितीत आहे तुम्ही बघू शकताय. मापाला, नाकाला चौक एकदम व्यवस्थित आहे. जातीला तुम्ही बघू शकताय. थोरल्या राधाबाई आमच्या, आणि ह्या आमच्या उड्या मारत होत्या छोट्या राधाबाई. आणि ह्या आमच्या थोरल्या राधाबाई, देखण्यास सुंदर. जरी वंशावळ माहीत असली तरी या आहेत चंदगडच्या खाणीतल्या थोरल्या राधाबाई. आणि ही आहे आमची गौरी. ही आपण आणलेली तेव्हा पण गाय खराब होती. त्याच्यानंतर आम्ही तिला व्यवस्थित केलं, मग नंतर ती परत आली. ही तिची कालवड आहे खाली, माडगाळ गणाची पैदास. ही आता जवळपास 45 दिवसाची आहे. लांबी रुंदी जबरदस्त. हे आपलं भावी आकर्षण आहे. आणि आता हिच्यावर आम्ही खुराक वगैरे चालू केला. हिच्यावर काम चालू आहे आपलं. ही पण लवकरच होईल व्यवस्थित आपल्याकडे. आपण हौशेपोटी हे सगळं केलं आहे. जातीवंत पैदास आपल्याला करायची आहे आणि खिल्लारची एक जातीवंत खाण आपण चंदगडमध्ये करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि अजून आपल्याला गायी येत राहतील. मला एकच प्रश्न असतो की अजून किती गायी, पण याचं उत्तर खरंच माझ्याकडे नाही आहे. कारण अजून किती गायी हे मला स्वतःलाही नाही माहिती. मी अजून किती गायी करेन. आणि हे एकदम सुंदर अशी कालवड आहे 3 महिन्याची. ही 3 महिन्याची आहे आणि आमची राधा जवळपास 8, 9, 10 महिन्याची आहे. हे वळूचं प्रोडक्शन आहे, म्हणजे वळूनं रेतन केलेली ही कालवड आहे. आणि ती आहे सिमेंटवरची कालवड. त्यामुळे नैसर्गिक रेतन किती गरजेचं असतं हे तुम्हाला समजू शकतं. जवळपास या दोघी 6-7 महिन्याचा अंतर आहे दोघींमध्ये, पण तुम्ही तिचा साईज बघू शकताय. अशी ही आपली चंदगडची खान. आणि आहेच बरीच कामं आपल्याला करायची आहेत. हिची आणि हिची तब्येत लवकरच सुधरेल. या गाईला कॅल्शियम कमी आहे, ते पण आपण सुरू केलं. त्यामुळे तिच्या गळ्यात साखळी दिसत असेल तुम्हाला, कारण ती दावं खाते. पहिल्यापासूनच तो प्रॉब्लेम आहे. तर आता हे, आणि हे आमचं छोटं वादळ, आमची भैरवी. तर ही आमची चंदगडची खिल्लारची खान तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. ज्यांना कोणाला खिल्लार संगोपन करायचं आहे त्यांच्यापर्यंत पण हे नक्की पोचवा. आपल्याकडे महाराष्ट्र कर्नाटकाचा हे अनमोल वारसा आहे हा खिल्लार. आपण खिल्लार जतन केलं पाहिजे, संवर्धन केलं पाहिजेत. आणि चांगल्या वंशावळीमध्ये त्याचं ब्रीडिंग करून वंशावळ पण वाढवल्या पाहिजेत. कारण हे जे सोनं आहे याची किंमत वेळीच ओळखा, नाहीतर खूप वेळ होईल. मान्य आहे, दुधासाठी पण लोकांना काही गोष्टी आवश्यक असतात. मी परवाशी एक व्हिडिओ शेअर केला आहे चंदूरची खान, तो पण व्हिडिओ नक्की बघा. कारण चंदूर, इंगळी, सांगवडेवाडी या भागातील ज्या गायी आहेत त्या गायींना जवळपास 10-10, 14, 15-15 लिटर दूध आहे. तुम्ही तिथल्या शेतकऱ्यांना भेट द्या ज्यांच्याकडे खिल्लार आहेत, आणि त्यांच्याकडनं जाणून घ्या हे कसं साध्य झालं आहे. आणि तुम्हीसुद्धा तशी एखादी वंशावळ तयार करू शकता. तिरपणकर साहेबांकडे दुधाच्या वंशावळीचा वळू देखील आहे. अजून एक साहेब आहेत, त्यांचं नाव मला आता लक्षात येत नाही, त्यांच्याकडे पण दुधाच्या वंशावळीचे त्यांनी वळू वगैरे तयार केलेत. तर हा खिल्लारचा अनमोल वारसा नक्की जपा, हे खूप गरजेचं आहे. आणि असू दे कमर्शियल गोष्ट वेगळीकडे राहिली, पण एखादी तरी तुमच्या गोट्यात खिल्लार गाय किंवा आपली देशी गाय नक्की पाळा. आणि देशी गाय पाळायची असेल तर खिल्लारच पाळा. हे एक आपलं आव्हान आहे. धन्यवाद.